अरे झाले आमदार झाले खासदार, अरे झाले आमदार झाले खासदार, तू तुमच्या महाल माडीवर. आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं, जरी आमचं झोपडं असेल काही लेनदेन नाही, आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं तोडकं घर रे, त्यात दिसतय आंबेडकर. आमचं मोडकं तोडकं घर रे, त्यात दिसतय आंबेडकर. आमचं मोडकं तोडकं घर रे, त्यात दिसतय आंबेडकर. मोडकं तोडकं घर, त्यात दिसतय आंबेडकर. मोडकं तोडकं घर, त्यात दिसतय आंबेडकर. वस्त्र सफारी रुबाब लय लय भारी, वस्त्र सफारी रुबाब लय लय भारी, वस्त्र सफारी रुबाब लय लय भारी. पुण्याईने भीमाच्या, पुण्याईने भीमाच्या, पुण्याईने भीमाच्या बनला तू अधिकारी. 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 फायर ब्रिगेड मध्ये अधिकारी आहे. हे आमची जे बेंजू वाजून आली की नाही, कशामध्ये? फायर ब्रिगेड मध्ये अधिकारी आहे. म्हणून म्हणायचं आहे पुण्याईने भीमाच्या बनला तू अधिकारी. पुण्याईने भीमाच्या बनला तू अधिकारी. पुण्याईने भीमाच्या बनला तू अधिकारी. अरे वकील डॉक्टर झाले कलेक्टर, अरे वकील डॉक्टर झाले कलेक्टर, मोठ्या पदाचा तू लीडर. आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं तोडकं घर. कारण बाबासाहेबांच्या पुण्याईने काल आमचे दिवस कसे होते, आज आमचे दिवस कसे आले. आज बघा ना, एखाद्याची पोरगी जर शहरामध्ये टाकली की नाही शिकायला, आता एखाद्याच्या गरीबाची सोय राहत नाही बिचारी, मग ते काय करते, आष्टी ते कोणतं शहर आहे इथं मोठं, चंद्रपूर, आष्टी ते चंद्रपूर अप डाऊन करते बिचारी. बसनं जाते कारण तिची सोय नसते. कोणाची गाडी भेटली का बिचारी, दादा मला सोडतं का म्हणते तिथुरी. आणि एखादी पैशीवाली बाई असते आणि तिची पोरगी टाकते बाबा तिकडे नागपूरला शिकायला. बायाले पाहते आणि बायाले पाहून म्हणते, बाई माहितीये का म्हणते, माय पोरगी का नाही माय नागपूरच्या हॉस्टेलला टाकली म्हणते. 3 लाख रुपये भरले बाई म्हणते महिने वर्षाची. हो, याचे पप्पा म्हणत होते म्हणजे शिकवायचं तर चांगलं शिकवायचं पोरीला, आणि ती गरिबीला बिचारी तिची पोरगी जाणंही न करते ना. आणि ते बिचारी कोणाची गाडी दिसली, दादा मला सोडतं का म्हणते तिथुरी, दादा मला सोडतं का. आता गावात बघा तुम्ही 4-5 माणसं, 4-5 बुढे रिकाम टोवडे असतात, त्याला काहीच काम नसते. काही काही तर बायकाच्या शिव्या खातात पण कामाला जात नाहीत. आणि गावामध्ये जे झाड असते किंवा चौक असते, हो आप्पासारखे चौक असते, त्या चौकामध्ये जाऊन बसतात. आणि ते बिचारी चौकातून चालली एखादी पोरगी एखाद्याच्या गाडीवर बसून, दादा मला सोडतं का म्हणते तिथुरी. ते बुढे बरोबर पाहतात, बरोबर त्याची पोरगी होय ना ग, त्या ढमक्याची पोरगी होय ना, त्या गणपत पडलं तेव्हा गाडीवर चालली आणि पाहिजे कोणाची तरी गाडीवर चालली. ते आता तिला बिचारीले जायचं असते शिकायला, कोणाला म्हणते दादा ती तरी सोडतं का, यायचं बरोबर लक्ष कुठं फोटो घालायची सवय. अरे बिचारी ते चालली, ते भल काही बोलू नका, ते चालली गाडीवर बसून चालली ना कोणाच्या, भाऊ दादा म्हणून जाऊ दे ना, पण तू घरी नसल्यावर तू बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते ते पाहिजे पहिले. आम्हाला लोक काय कळलंय बघायचं, कोणाची पोरगी कुठं चालली, कोणाची पोरगी काय. आणि पोरं तर काय सांगू तुम्हाला, आता तुम्हाला माहित आहे पोरान पोरीचे लफडे कमी झाले आणि पोरान बायकाचेच लफडे वाढले. हो आता कारण खरं बोलायची सवय आहे, काय करू मला.
हाय का खोटी गोष्ट आहे की नाही बा. आता पहिले माणसाची लफडे राहायचे, आता माणसं बिचारे पत्नी वरता झाले आणि बायाची लफडे. आता नवरा गेला, आता बिचारा काय करन, बायकोच्या जरूरता वाढतात, मग जाते कामाला, तिकून येऊन थकते, थकला काय एका कोणत्या देऊन झोपते, मग बायकाने मुर्द्या येऊन झोपला म्हणते, येऊन झोपला, बोलायला तयार होत नाही म्हणते. मग आता बायाले काही काम नसते घरी, चपात्या करणं आणि हे करणं. सगळ्या बाया नाही बरं, काही अशाही बाया आहात एका नावावर नवऱ्याच्या नावावर मरणाऱ्या, काही झालं तरी अशा सगळ्या नाहीत. पण काही बाया, 4 बायाने 40 बाया बदनाम. माणसाची नाही पण बायाचे. बापूजी हो देर दिसले का बापूजी, बापूजी बरोबर बाईचं 2 वर्षाचं पोरग असते आणि मग असं हे 1.5 फुटे पोट्ट चाललं चॉकलेटा घेऊन. वहिनीची बाबूला चॉकलेटा घेऊन आलो, वहिनी बाबूला चॉकलेटा घेऊन आलो. हो बापूजी तुमचे भाऊ का नाही चांगलेच राहत नाही. हो का वहिनी, तुम्ही किती सुंदर हा, हो तुम्ही किती चांगल्या दिसता वहिनी, आणि भाऊ तुमच्यावर लक्ष देत नाही. कमालच झाली बा, बायकोला वाटते बा खरंच खूप सुंदर आहो मी. त्याला का माहिती काय, हा आपला उल्लोस सुद्धा करून राहिला म्हणून आमच्या पार्टीत आहे कसं 1.5 फुटे हे उभारे आहे तसं. हा संतूरवाली मग काय, हे पाहिलं 1.5 फूट आणि ते पाहिली तर 5.5 फुटाची, आणि चालला तिच्या पोराला चॉकलेटा घेऊन. वहिनी आणि भाऊ तुमच्यावर लक्ष देत नाही. कमालच झाली बा, एवढ्या सुंदर तुम्ही, आणि मला तो अशी बायको भेटली ती सालो मी तर सोडलेच नसतो बा, गेलो नसतो घराच्या बाहेर. बायकोला तिला वाटते एवढा चांगला आहे, तिला काय माहिती भिकार चोट हा स्वतः काही करून नाही राहिला, मला काय करायचं. तिला काय माहित, तिला वाटते बाबा बापूजी लयच भारी आहेत, बापूजी चॉकलेट आणून राहिले, धीरे धीरे मला साडी आणन. तिला काय माहिती बापूजीला कुठं बाहेर न्यायची अवकात नाही म्हणून तुझ्या घरीच लग्न लावून राहिला. त्याने काय तिला काय माहिती. ही अशी कंडिशन झाली आमच्या समाजाची. आता का पोरायचं कसं आहे माहिती का, पोरीचे जर हे असले आणि पोरीनं फोन नाही उचलला, ते का फोन नाही लागला बोललं, बापरे मनोज मेरे को मालूम नहीं तू इतना बदमाश करके पूरे पार्टी में मैं तेरे को शरीफ लड़का समझती. बाप रे बाप इतना बदमाश पोटा है, देखो फोन भी लगाया. हाँ मेरे को लगता है ये लड़का अच्छा है. हाँ फोन लावला, फोन नाही उचलला, कायच्या माय बहीण फोन नाही उचलला, तिच्या मायनं, तिच्या मायले बदमाश आहे म्हणते, तिच्या मायनंच फोन नाही उचलू दिला असं म्हणते. काय करू मग, काय करू मग, पैसे असले का बियर, आणि पैसे नसले का मग गावरानी चलते, देशी फिशी चालते. मग फोन नाही उचलला ना पोरीनं, मग जायचं आणि एक बियर मारून घ्यायची. बिन फोन नाही उचलला मग तिकून मेसेज करायचं, फ्री आहे मला तुझ्याशिवाय करमत नाही, असं मला खूप वाईट वाटत आहे, तू माझा फोन नाही उचलत आहे. आज मी फोन उचलता का तलावात उडी टाकू. हो असे पाय तलावात, असे पाय, असे व्हिडिओ कॉल करू का, दाखवू का मी कुठं बसलो. हो पिल्लू, आम्ही ऐकलं होतं म्हशीचं पिल्लू, गायचं पिल्लू, बकरीचं पिल्लू, आता माणसाचे पिल्ले झाले. हो पिल्लू तू माझा फोन का उचलत नाही. बघ मी शुक्रवार तलावाच्या बाहेर बसलेलो आहो, जर फोन नाही उचलला, मेसेज फोन नाही उचलला तर मी तलावात उडी टाकतो आणि तलावात पाणी पाणतो गोट्या गोट्या. हा आणि मी तलावात उडी टाकतो. पिल्लू तू माझा फोन उचल. मग पिल्ल्याला मेसेज करते, पिल्लू तू झोपली असन तर तुझे स्वप्न पाठव बापा, तू हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव, आणि तू रडत असशील तर तुझे आसू पाठव. ते तिकून मेसेज करते, अरे भाड्या म्हणते मी भांडे घासत आहो, खरकट पाठवू का रे म्हणते. अशी अशी शोकांतिका आहे ना आमच्या पार्टीत. हे हाय एक उभारे. हो काय सांगू तुम्हाला, असं नुसतं बायाच्या मागं लागतं. अरे पोरी पाय रे, 4 पोरी फिरव, पैसे नसून तर बायापासून नेणं म्हणतो राजा. पिक्चर पाहायला ने इकडे पाहू का, घे ना दादा घे. गाणं राहिलं तर चालून. हा वा म्हणजे एक पोरी फिरव, त्या बरोबरीच्या फिरव नाही का. हे पोट 1.5 फूट आणि ती पांत 5.5 फुटाची. ह्या येते तिच्या एवढा खांद्या एवढा उड्या मारता का राजा त्या बाईच्या मागं, कुठं उड्या मारून राहिला. हे आहे आमचं असं. अरे झाले आमदार झाले खासदार, अरे झाले आमदार झाले खासदार, तू तुमच्या महाल माडीवर. बायाचं तर काय सांग तुम्हाला, 1 तोळ्याचं मंगळसूत्र केलं काही बाहेर येतात, असं करत. आता तर लय झाली बायाले दुसरीला पाहून. मग दुसरीचं लक्ष गेलं, ह्या काकूचं लक्ष गेलं, हिला जळवायचं आहे, तिला पाहून. काहून हा काही नाही, तू
ताई तुमच्याकडे देरानं काल 3 तोड्याचं मंगळसूत्र करून आणलं. मी म्हटलं त्यांना मंगळसूत्राची काय गरज आहे मला. मग माझे तुमचे देर म्हणत होते हो तू काय साध्या माणसाची बायको आज काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पाहिजे ना म्हणून 3 तोड्याचं मंगळसूत्र. आता गरीबीन बिचारी तिच्या मनात तिच्या गळ्यामध्ये 3 मणी आहे तिला काय लेनदेन आहे बरोबर की नाही. रमाईनं हा विचार नाही केला कारण याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे मी नुसतं सोन्यानं लतपत राहायची. आता याच्यानंतर घालेल नाही असं नाही पण आज जेव्हापासून बुद्ध गयाहून आले तेव्हापासून सोनं चांदी काहीच घालायची इच्छा नाही होऊन राहिली. समजून राहिलं की सगळं अनित्य आहे. माझं केलं सगळं वाया अर्थी गेलं काहीच नाही झालं काहीच अर्थ नाही त्याला. तिने पाहू आणि कोणाच्या हातात जर 2 अंगठ्या असतील ना 3 वेळा 3 वेळा तोंड कोण पुसून राहिली हे बा 3 वेळा केस नाही ठिकाणी. मग असं झालं हो मग कानी बाई माझी ननद मोठी बदमाश आहे माहिती आली काहून बाई गरमी उडाली का बाई थंडीमध्ये ते समजून राहिली का ते काय कोण राहिली अंगठ्या दाखवून राहिली नाही असं काही नाही. मी म्हटलं बाई खूपच गरमी उडाली 3 अंगठ्या ना हातामध्ये. मग आपण तिला जेतपर्यंत तुम्ही विचारत ना त्यातपर्यंत तिचं चालूच. आणि जेव्हा तुम्ही म्हटलं माशिला तू अंगठी केली काय हो ना माय ते ठेस्त वाट पाहून राहिली होती कधी तुझं लक्ष जाते म्हणून. माशिला अंगठीची डिझाईन मोठी चांगली आहे हो ते असते 3 ग्रामची यांनी 1 तोड्याची करून आणली. यायले म्हटलं मी काय गरज आहे अंगठी फांगठीची आपल्याला कशाला पाहिजे हाय की नाही बाई. पण हे बोलले हो तू का साध्या माणसाची बाई हास काय एवढ्या मोठ्या माणसा तुझा नवरा चोर आणि तूही चोर साध्या माणसाची काय बाजार तोंडी. काल कसं होतं आता कसं आहे बाप असा उभा आणि पोरगी तोंडाला घेते स्कार्फ बांधून आणि डोळ्याला चष्मा आणि बापाच्या समोरच दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते बाप ओळखत नाही. अरे कानाला मोबाईल तोंडाला कपडा बांधून करत्यात लफडा. अरे कानाला मोबाईल तोंडाला कपडा बांधून करत्यात लफडा. अहो ठाणेदार हवालदार कोणीतरी यायले पकडा. अहो ठाणेदार हवालदार कोणीतरी यायला पकडा. अहो ठाणेदार हवालदार कोणीतरी यायला पकडा. ठाणेदार हवालदार कोणीतरी यायला पकडा. अहो ठाणेदार हवालदार कोणीतरी यायले पकडा. ठाणेदार हवालदार कोणीतरी यायला पकडा. ठाणेदार हवालदार कोणीतरी यायला पकडा. आमच्या फोनाला याला की मी ऑफिसमध्ये बाबू चल रे आपल्याला गाणे लिहायचे आहे. मग खाली येते हे बा असा तोंडाला कुठे गेला माझा मोबाईल आहे का इथं हो हो असा पिल्लू पिल्लू लव यू पिल्लू लव यू सॉरी दीदी आहे इथं दीदी आहे लव यू कोण काय करून आला रे हर्षद. काही नाही दीदी मम्मीचा फोन आला होता. मम्मी म्हणत होती की जेवायला येतं का नाही येतं. मी म्हटलं आज दीदीकडंच जेवतो. हो काम बरोबर ठीक आहे नंतर करतो फोन नंतर. हो दीदी आहे हो रे असा करतो का तू. लव यू पिल्लू लव यू. आणि कोणचं पिल्लू आहे रे पिल्लू पान तर 40 वर्षाची बाई याचं पिल्लू. 40 वर्षाची बाई हा आहे टिल्लू याचं आहे लय मोठं पिल्लू. सांगा तुम्ही किती वर्षाच्या 35. तुमचं पिल्लू आहे 23 ते 25 वर्षाचं बरोबर. यायची बायको आहे हे आहे 35 वर्षाची बायको आहे यायची 23 24 25च्या आत बरोबर यायची. हे पिल्लू आहे 23 वर्षाचं याचं पिल्लू आहे 19 वर्षाचं. हे पिल्लू आहे 40 वर्षाचं याचं पिल्लू आहे 30 वर्षाचं. हे हात 60 वर्षाचे यायचं पिल्लू आहे 40 वर्षाचं. हे हात 40 वर्षाचे यायचं पिल्लू आहे 20 वर्षाचं. आणि हे आहे 1.5 फूट याचं पिल्लू आहे 5 फुटाचं. अरे नालाय का पोरगी पाय बरोबरीची 1 सोडून 3 फिरवणं तुझ्यात लय दम आहे तर पैसे नसून तर पैसे घेऊन जा माझ्यापासून. बायाच्या मागं काय लागतं खावं लागतं. मी कल्याणला माझं घर आहे दादा. कल्याणला घर आहे माहिती आहे तुम्हाला आपलं. तिथं काही शाळा आहे आपली जाईबाई स्कूल. जाईबाई स्कूल माझी मैत्रीण आहे तिथं माधवी नावाची. रोज मस्त सुंदर सुंदर साड्या घालून यायची. एक दिवस कानी बाई एवढं हापच घालून आली. अहो माय म्हटलं माधवी तू रोज एवढ्या म्हणजे आपल्या गॅलरीमधून दिसते ते. म्हटलं हाफ काऊन घालून आली. म्हटलं माय माधवी रोज सुंदर सुंदर साड्या घालून येतो आणि आज हाफ काऊन घालून आली बाई. म्हटलं काय म्हणे अंजली तुला काहीच समजत नाही म्हणे. म्हटलं समजव ना माय मला समजत नाही तर
तुला समजत नाही म्हणे. आज हाफ डे आहे का नाही म्हणे, म्हणून हाफ घालून आली म्हणे. म्हटलं माय आज हाफ डे आहे म्हणून हाफ घालून आली, उद्या संडे आहे माय काही घालून चिंता नाही म्हणजे ही अशी अशी कंडिशन झाली आमच्या याची. काय करावं आता, करावं तर काय करावं, बरोबर की नाही. मी म्हटलं बाबा आता हाफ डे आहे तर हाफ घालून आली, उद्या तर संडेच आहे माय, मग पुरं फुल काम. अरे झाले आमदार झाले खासदार, अरे झाले आमदार झाले खासदार, तू तुमच्या महाल माडीवर. आमचं मोडकं तोडकं घर रे त्यात दिसतंय आंबेडकर. 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 मोडकं तोडकं. हे पहा 2 वाजेपर्यंत म्हटलं मी, 2 वाजेपर्यंत गायलं बुवा, हात जोडतो मी. आता हे आखरीचं गाणं म्हणतो, खतम करतो. हे तुम्ही म्हटलं तसं मी गाजली, 2 म्हटलं तुम्ही 2 पर्यंत राहिली. आता माझ्यावर थोडी दया करा. जाना घरी. जात ना, कारण खासदारकीच्या अगोदर म्हणे भाजप नुसतं संविधान बदलवण्यासाठी ह्या सत्तेत आली म्हणे. अनंतकुमार हेगडे बोलले की भाजप फक्त संविधान बदलवण्यासाठी सत्तेमध्ये आली. आणि जसा खासदारकीमध्ये जय भीमवाल्यानं दणका दिला तर एकदम आमदारकीला लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, बापा दाजी, ओ भाटो, तुमच्याकडे दिदी भाटो भाटो ए भाटो. जसा जय भीमवाल्यानं दणका दिला तर एकदम सगळं लाडकंच आलं, काहीच हे आलं नाही, सगळं लाडकं. म्हणून म्हणायचं आहे की कलम मेरे भीम की चलाई, कलम मेरे भीम ने चलाई ना होती. क्या बात है, शेर सुनो, बहुत मजा आ जाएगा आपको, माँ कसम झूठ नहीं बोलती. कि कलम मेरे भीम की चलाई ना, कलम मेरे भीम ने चलाई ना होती तो इंडिया की कभी भलाई ना होती. ना होती. कलम मेरे भीम ने चलाई ना होती तो इंडिया की कभी भलाई ना होती. घटना मेरे भीम ने लिखी ना होती तो यारो किसी की भी थाली में मलाई ना होती, मलाई ना होती. होगा भी रे भी हराम की खाना, होगा भी तो बेमान है हराम की खाना. होगा भी तो कि हम तो भीम के लाल है जो हाल में खुश है. हम तो भीम के लाल है जो हर हाल में खुश है. कभी मिले माल तो उस माल में खुश है, कभी मिले माल तो उस माल में खुश है. कभी हुआ बुरा हाल तो उस हाल में खुश है, कभी हुआ बुरा हाल तो उस हाल में खुश है. अरे दिन महीने की बात छोड़ो यारो, भीम के बच्चे पूरे साल में खुश है. लेते मेरे भीम की मेहरबानी, भीम की मेहरबानी, मेरे भीम की मेहरबानी, भीम की मेहरबानी. भीम के साथ करते, मेरे भीम के साथ करते, अरे करते हैं बेईमान, करते हैं बेईमानी, अरे करते हैं बेईमानी, अरे करते हैं बेईमानी. कोई रोको ना कोई टोको ना, कोई रोको ना कोई टोको ना, कोई रोको ना कोई टोको ना. ऐसी बड़ाई भीम जी निशान, ऐसी बड़ाई भीम जी निशान. जवाई तुम्हाला लाचारीचं जीवन जगावंसं वाटलं तेव्हा आईची शपथ भीमा कोरेगावचे 500 महाराला आठवण करून घेत जा, कारण आम्ही त्यांचेच वंशज आहोत. कारण बाबासाहेबांना वाघ पैदा केलेले आहे, वाघ. बाबासाहेबांना वाघ पैदा केलेले आहे. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल लाचारीचं जीवन जगायचं आहे, ह्या मनुवाद्याच्या तुकड्यावर हड्डी फेकलेली ते सगळ्यात बसायची आहे, तर आईची शपथ त्या 500 महारांची कुर्बानी लक्षात घेत जा की 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते. जातीवाद्यांनो, या जातीचा तुम्ही असू द्या धाक, आम्हीच तुमच्या पेशवाईचे नाक कापले नाक.
जुल्म करून ज्यांनी आम्हाला केले होते अनाथ, त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात, ज्यांनी सीमेवर डाव उधरले पाकिस्तानी नीतीने, आबा किरकुटे नाव गाजचे महार सेनापतीचे. मग जातीवाद्यांनो या जातीचा विचार तुम्ही करावा, जातीवाद्यांनो या जातीचा विचार तुम्ही करावा. अरे रायनाकाचा रायगड झाला, घ्या इतिहासी पुरावा, घ्या इतिहासी पुरावा. कारण आम्ही ते महाराचे वंशज आहोत, पण आज आम्ही कसे कोल्ह्यासारखे जगत आहोत. कसे एका हड्डीच्या चगड्यावर एक माणूस आमचा उभा राहिला, एक उभा राहिला, त्यांना पाडण्यासाठी आमचे 5 माणसं उभे राहतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. कशासाठी? खालून पाकिट घेण्यासाठी. बीजेपी वाले खालून पाकिट देतात. जर यांना पाळायचं असेल तर यांचे 4 उभे करायचे, यायचे तर लढवाचा आपला फायदा करून घ्यायचा, आणि आम्ही आपसात लढतो, यायचा फायदा होऊन जाते. ही जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी, ही जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी. पेशव्याची फौज 28,000, अरे कापून टाकले फक्त 500 महाराणी, फक्त 500 महाराणी. जो होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, जो होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान. देखो टकला पोट्टा लिखता ये. त्याच्या विचाराची मशाल घेऊन हाती दाखवू मनुवाद्याला या भीमसैनिकाची भीती. वा बेटा, दाखवू मनुवाद्याला या भीमसैनिकाची भीती. जर का संविधानाबद्दल कोणी वाईट बोललं हर्षद, जर का संविधानाबद्दल कोणी वाईट बोललं हर्षद, तर ही दिदी अंजली भारती त्याची फाडून टाकन छाती. होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान, होगा भीम को बेईमान वो हराम की खानदान. हम बुद्ध है कह के अरे फोटो आगे रख, आगे रख. माय मावल्यांनो तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला खरंच तुम्ही सांगितलं का तुम्ही विहारात जात ना, इथं फक्त 10 बायानं हात वर केला. कारण तुम्ही विहारात जात नाही तर तुम्हाला धम्म संघाच्या बऱ्यात काहीच माहिती नाही. इमानदारीच्यानं सांगतो मी तुम्हाला, भिक्खू लोकांना दान करा, तुमच्या विहारामध्ये भिक्खू ठेवा. जर तुम्हाला खरंच वाटत असेल तुमच्या विहाराची शान राहिली पाहिजे आणि तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन झालं पाहिजे, तर इथं भिक्खू किंवा भिक्खूनी ठेवा. टॉयलेट बाथरूम नसेल तर सगळे 1-1 रुपया वर्गणी काढा, त्याच्यात मलाही घ्या, मी देतो. आणि बाजूला साईडला एक रूम काढा आणि संडास बाथरूम काढा, आणि पण तिथे एक भिक्खूनी भिक्खू ठेवा. त्यांना दान करा, 1 रुपया दान करा, 10 रुपये दान करा. मग ज्यांना म्हणजे 10 रुपये दान करा म्हणजे तुमच्या खिशातनी 2 लाख असले तरी 10 रुपये दान करू नका कंदुसल्यासारखे. हा म्हणजे आमची मानसिकता अशी आहे. अंजली भारतीने सांगितलं 10 रुपये दान करा, मग 10 रुपये देतील. तुमच्या जवळ 5 लाख रुपये पर्समध्ये ठेवतील आणि 10 रुपये तिला काढून देतील. कमस कम 2 लाख तुमच्या याच्यात आहे, तिला बिचारीला 1000 रुपये तरी द्या. भिक्खू लोकांना दान करा. कारण मी बौद्धगयामध्ये गेली, नागपुरामध्ये गेली एका विहारामध्ये, आणि त्या विहारात म्हटलं, तुमच्या विहारात म्हटलं भिक्खू काऊन नाही म्हटलं. कान म्हणे दिदी खरं सांगू का मी तुम्हाला, आम्ही भिक्खू ह्यासाठी ठेवत नाही, भिक्खून राहावं म्हणे पण चारिका करून खावं म्हणे. किती शोकांतिक आहे विचार करा. आम्ही कुठं लटकला अजूनही. 50,000चं कुत्र विकत आणतो आम्ही आणि त्याला 10,000 रुपये महिन्याची पॅडेगिरी चारतो. आणि एका भिक्खूला 1-1 दिवस जरी जीव घातलं तरी 2 महिने आपल्या घरी नंबर येत नाही. 2 महिन्यातून 1 दिवस तुम्ही भिक्खूला जीव घालू शकत ना. कुठे मानसिकता लटकली आपली. किती दुःखाची गोष्ट आहे. विचार करा तुम्ही. मग भिक्खून म्हणते चारिका करून खावं, आम्हाला त्रास देऊ नये. काय म्हणावं आता, कसा धम्म पुढे जाईल आपला. विचार करा. जर भगवान बुद्धांनी जेव्हा प्रजापतीला दीक्षा दिली तेव्हा 500 महिला घेऊन प्रजापती भगवान बुद्धाच्या भोवताल फिरत होती 6 महिने. भगवान बुद्ध प्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई. कोणाकोणाला माहित आहे? महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई. कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. बापरे बाप, किती माग आहे दादा आष्टी तुमची. 100% फार गरज आहे इथं इमानदारीनं. बुद्ध म्हणजे काय त्यांना समजून नाही राहिलं. महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची आई फक्त 7 दिवसाची असताना मरण पावले. महामायावती. भगवान बुद्धाच्या सख्या आईचं नाव महामायावती. आणि महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची मोठी आई, त्यांच्या आईची मोठी बहीण महाप्रजापती, जे त्यांच्या वडिलांनी जिंकून आणली होती युद्धामध्ये. तर ते सुद्धा शुद्धोधन राजाची दुसरी पत्नी होती. शुद्धोधन राजाची पत्नी म्हणजे महाप्रजापती. तिने आपलं स्वतःचं लेकरू बाजूला ठेवून भगवान बुद्धाला स्वतःचं दूध पाजलं आणि लायण्याचं मोठं केलं भगवान बुद्धाला. विचार करा.
आणि जेव्हा भगवान बुद्ध झाले तेव्हा महाप्रजापती 500 बाया घेऊन भगवान बुद्धाच्या भोवती 5 महिने फिरत होती की भगवान बुद्ध मला दीक्षा द्या, मला दीक्षा घ्यायची आहे. भगवान बुद्ध म्हणे की मी जर बायाला दीक्षा दिली तर माझा धम्म हा फक्त 5000 वर्षे चालेल. आणि तसंच झालं. मनुवाद्यांनी चिवर घेऊ आमच्या भिक्खू संघाला बदनाम केलं त्या मनुवाद्या बायानं. महाप्रजापतीला भगवान बुद्धानं 500 बायाला आनंदच्या जरिये महाप्रजापतीनं भगवान बुद्धाला इमोशनल ब्लॅकमेल केलं की आनंदा, भगवान बुद्धाला माझं स्वतःचं पोरग बाजूला ठेवून मी भगवंताला दूध पाजलं, भगवंत माझा उद्धार करणार नाहीत का? भगवंत इमोशनल ब्लॅकमेल झाले आणि मजबुरीनं महाप्रजापती आणि त्यांच्यासोबतच्या 500 महिलांना चिवर दिला. मी 3 महिने झाले चिवर घेतला आणि चिवर उतरवला. जे धम्माचे मोती वेचून माझ्या डोक्यामध्ये भरले. आईची शपथ, माझ्यावर काही मुलीची जिम्मेदारी आहे म्हणून मी चिवर उतरवला, पण मी पुन्हा कायमचं चिवर घेणार आहोत तेवढी जिम्मेदारी खतम झाल्यावर. आणि हे पण तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी मी कायमचं चिवर घेईल, पुढच्या वर्षवासामध्ये ज्यांना कोणाला वाटत असेल का चिवर घेतला पाहिजे, 100 ते 150 बाया मी बौद्ध गयाला नेऊन स्वतः त्यांना 3 महिन्याचं चिवर देणार आहोत हे आता येणाऱ्या वर्षवासामध्ये. आणि ज्या दिवशी मी कायमचं चिवर घेईल त्या दिवशी हे माझी पुऱ्या इतिहासामध्ये नोंद राहील की अंजली भारती कमच कम बौद्ध गयामध्ये सोबत 500 बाया नेऊन 500 बाया सोबत मी चिवर घेईन हमेशासाठी. 500 बाया सोबत. कोण कोण घेते हात वर करा बरं. कोणाची इच्छा आहे चिवर घ्यायची हात वर करा. हात वर करा. एखाद्याची तरी नुसतं घोरपडले हा तुम्ही संसारामध्ये, नवऱ्यामध्ये, बायकोमध्ये. ते पा त्या ताईने वा क्या बात आहे, अभिनंदन करा, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. हे पा तिचं वय बघा तरी हात उचलून राहिली चिवर घेण्यासाठी. आणि तुम्ही मोऱ्या मथाऱ्या नाता फुताच्या झाल्या. काय लोभ आहे तुम्हाला नाता फुताचं? चिवर घ्यायला नाही चालली. बाया कशा सांगू तुम्हाला. शर्म तो हमें आती है, वाह वाह, शर्म तो हमें आती है, शर्म तो हमें आती है, जो शर्म से शर्माते हैं. क्या बताओगे दीदी इन्हें मुद्दों का ज्ञान? ये तो इतने बेशर्म है, इन्हें शर्म नहीं शर्माती है. वाह 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 वाह. कारण माणसाबद्दल द्वेष करा, माणसाबद्दल द्वेष करा, बहिणी रिश्तेबद्दल द्वेष करा, पण ज्या धम्मामुळे तुम्ही किचडमधून फुलात येऊन बसले तो धम्म जर तुम्हाला समजत नसेल तर तू आहे तुमच्या जिंदगीवर, काही अर्थ नाही तुमच्या जगण्यामध्ये. इमानदारीने सांगतो, तुमची आष्टी एवढी मागं आहे की म्हणजे मला दुःख होऊन राहिलं आणि माझं कामच आहे. बाबासाहेब म्हणतात जहाँ ना पोहोचे रवी वहां पोहोचे कवी. कारण बाबासाहेब एका सभेमध्ये 4 घंटे लेट झाले. दादा 4 घंटे बाबासाहेब लेट झाले मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये. बाबासाहेबाला वाटलं का तिथे एकही माणूस बसला नसेल, पण बाबासाहेब जेव्हा तिथं गेले तर एकही माणूस उठला नव्हता, सर्व लोक तिथं बसले होते. त्याचं कारण असं होतं की एका ढपावर भीमराव कर्डक नावाचा शाहीर तिथं गाणं गात होता आणि ते गाणं गाण्यासाठी सर्व पब्लिक तिथं बसली होती. जसे बाबासाहेब आले आणि स्टेजवर गेले, जसे गेले तसे भीमराव कर्डकांच्या पाठीवर हात दिला. बोले भीमराव कर्डक, माझ्यासारख्या लिडराच्या 10 सभा आणि तुझ्यासारख्या गायकाचं 1 गाणं, एवढी ताकद गाण्यामध्ये आहे. कारण बाबासाहेब बोलले का इथं जर माझे 10 लीडर मी उभे केले असते भाषणासाठी तर एकही माणूस बसला नसता, पण नुसतं एका ढपावर तू गाणं गात आहे, एकही पब्लिक हलली नाही. एवढं संगीतामध्ये ताकद आहे. माय मावल्यांनो, बाबासाहेब वाचा, वाचाल तर वाचा. बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकूला नाचा. आम्ही सोडतो ते, आम्ही म्हणतो भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. पहिले तू तर सुधार. बीजेपीला वोट देता इमानदारीच्यानं. लहान भाऊ तुम्ही मला मोठे नसते ना किंवा माझ्या संग नसते ना, गाडीतून जंगलात लोटून दिलं असतं खाईमध्ये. इमानदारीच्यानं सांगतो मी. आणि सांगून नाही राहिले मला कोणाला वोट दिलं, बीजेपीला दिलं म्हणते, आपण कमळाला म्हणते. आणि म्हणते भीम के आमच्या हातात गद्दार बसले, काय करावं मी? बरोबर की नाही? स्टीलचे जलमरचे सारे चमचेच ना, कोणाला दोष द्यावा सारे आमचेच ना. हे असे बेमान आमचेच आहे, काय करावं मी? म्हणून म्हणतात भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तो सुधर, फिर बोलना आधी इधर आधी उधर. जो होगा भीम को बेईमान होगा भीम को बेईमान हो या राम की गातान. होगा भीम को बेईमान हो या राम की गातान. होगा भीम को बेईमान हो या राम की गातान. होगा भीम को बेईमान.
कसा आहे या गीताच्या कवयित्री माझ्या मोठ्या ताई महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका लताजी किरण काय म्हणतात, सुनो भाई और बहना, सुनो भाई और बहना, मेरे भीम का क्या है कहना, मान लो 22 प्रतिज्ञा, मान लो 22 प्रतिज्ञा, बुद्ध शरण में रहना, लता किरण अंजलि भारती, लता किरण अंजलि भारती करती है प्रबोधन, अरे करती है प्रबोधन, जो होगा भीम को बेईमान, जो होगा भीम को बेईमान